25 जुलै रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। तसंच पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत असतात। विठ्ठलाच्या नावानं उपवास धरतात। अशाच समाजातील गोरगरीब वंचित यांना उपवास धरता यावा आणि देवाची भक्ती करता यावी यासाठी सोलापुरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं गोरगरीब झोपडपट्टीमधील फुटपाथवरील राहणाऱ्या गरिबांना फराळाचं वाटप करण्यात आलं। या फराळामध्ये साबुदाणा, केळी, वेफर्स, शाबू चिवडा, शेंगा लाडू, साबू वडा आदींचं वाटप आस्था सामाजिक संस्थेचे सल्लागार हर्षलभाई कोठारी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, उद्योजक संजय भन्साळी, संस्थेचे संचालक अनिल जमगे, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, संचालक योगेश कुंदूर, वेदांत तालीकोटी, नितीन भांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। तसंच आस्था सामाजिक संस्था अविरतपणे गोरगरीब वंचित बेघर निराधार यांना मोफत अन्नदान करण्यासाठी सदैव तत्पर असते। आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा घरात कोणताही कार्यक्रम असल्यास किंवा अन्न शिल्लक असेल तर आस्था सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन आनंद तालीकोटी यांनी केलं। हा उपक्रम राबवण्यासाठी महेश नागणसुरे, अनिल कपाळे, सूरज छंचुरे, प्रशांत छंचुरे, अथर्व शिंदे, वेदांत तमशेट्टी, अथर्व कोळुरे यांनी परिश्रम घेतले। मोठ्या एकादशीमुळं प्रसाद वाटप केलेला आहे। दरवर्षी जवळजवळ आम्ही हे उपक्रम गेली 10 वर्षापासून आम्ही हे उपक्रम घेत आहोत। अखंड सेवेमध्ये गेली 3 वर्ष झालं, म्हणजे जवळजवळ 1035 दिवस एकही दिवस आमचा खंडित झालेला नाही आहे। हे आम्हाला अभिमानाने सांगावं असे वाटतं आहे। आम्ही आस्था सामाजिक संघटनेच्या वतीनं दररोज कमीत कमी 200 लोकांना अन्नदान करतो, की जे बेघर असतील किंवा वंचित असतील, जे गरीब लोक असतील, जे रस्त्यावरती ज्याला कोण मागंपुढं बघत नाही, ह्या लोकांची सेवा आम्ही करत असतो। दिवाळीमध्ये दिवाळी सण साजरा करतो, प्रत्येक सण आम्ही साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं करीबन जवळजवळ 300-325 लोकांनी उपवासाचा आस्वाद घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील सर्वांनी मिळून साबुदाण्याची खिचडी खाल्ली, बगर खाल्ली, राजगिरा लाडू वाटप केला, केळी वाटप केले, वेफर्स वाटप केले। असंच सहकार्य आम्हाला आस्था बँकेला सगळ्या समाजाकडून भरपूर येत आहे। आपणही आस्था सामाजिक संघटनेशी जोडावे ही सदिच्छा व्यक्त करतो।